फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खिचडी भात. खिचडी भात बनवण्यासाठी मी ते 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. सोललेला वाटाणा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेतलेल्या 4 हिरवी मिरची, शेंगदाणे, त्याप्रमाणे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. मी इथे 2 वाटे तांदूळ घेतलेले आहे आणि 1 पाऊण वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. मी आता इथे कुकरमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलेले आहे. तेल तापत आलेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत जिरं, लसूण, आता आपल्या लसणाला लालसर असा कलर आलेला आहे. त्यात आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे असल्यास तुम्ही दुसराही गरम मसाला वापरू शकता. हिरवी मिरची, वाटाणा, शेंगदाणे, बघा. आता आपण त्याच्यात डाळ तांदूळ घालून घेतलेले आहे. आता आपण त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. तांदूळ थोडेसे परतून घ्यायचे. एक तांब्याभर कोमट केलेलं पाणी, 1.5 चमचा मीठ, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, आता आपण याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. गरमागरम खिचडी भात इथे बनवून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.